आंदोलकांनी महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील मी सध्या आणि महापालिका या ठिकाणी इमारत दोन सभे असल्याने महापालिका इमारतीच्या परिसरामध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आपल्याला पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळत आहे। समोरून आपल्याला पाहायला मिळत आहे ते स्वतः पोलीस जे ते दाखल होत आहेत आणि विनंती या सगळ्या मराठा आंदोलकांना या स्पीकरच्या माध्यमातून केली जात आहे ती म्हणजे मराठा आंदोलकांनी सातत्याने जे रोडवरून क्रॉसिंग करत आहेत त्यांनी भुयारी मार्गाचा वापर करावा। भुयारी मार्गाचा वापर केल्याने वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची वारंवार सूचना जी आहे ती दिली जात आहे। सद्यस्थितीत आपण पाहतो समोर आझाद मैदान आहे, इथे महापालिका इमारत आहेत आणि स्वतः पोलीस आपण पाहतो इकडे पडताळणीसाठी आलेले आहेत। स्वतः संपूर्णपणे चौकशीचे अपडेट जे ते आपण घेत आहेत आणि सद्यस्थितीत आपण पाहत आहोत की एकीकडे ते आता दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडून संपूर्ण परिस्थितीचं नियंत्रण जे ते ठेवलं जात आहे आणि अशा परिस्थितीत समोर आपल्याला पाहायला गेलं तर आणखी पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिका इमारतीच्या मधोमध असलेल्या परिसरातली ही सध्याची दृश्य आहेत आणि समोर एकीकडे पाहतोय की आपल्याला हे सगळी वाहतूक जी आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। मराठा आंदोलकांची पार्क झालेल्या गाड्या आहेत, ट्रक आहे, टेम्पो आहे, ज्याच्यामध्ये मुंबई महापालिकेच्या उजव्या बाजूचा हा सगळा परिसर आहे। वाहतूक मात्र सध्या आपण पाहतोय दादर बायकाळाच्या दिशेने येणारी साधारणतः राणीचा बाग परिसर असेल त्या मार्गातून येणारी ही वाहतूक आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय तिथे आता साधारणतः ट्रक असतील, गाड्या असतील त्या रिकाम्या करण्याची विनंती जी ती केली जात आहे। गाड्या ज्या त्या काढून घेण्याची विनंती केली जाते। मात्र सद्यस्थितीत पाहायला गेलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल शेवटचं आव्हान जे ते मराठा आंदोलकांना केलं होतं, त्याच्यामध्ये पाहायला मिळत होतं की लवकरात लवकर वाहतूक जी ती मोकळी करावी। सध्या मुंबई महापालिका इमारतीच्या अगदी समोरच्या परिसरामध्ये हा पोलिसांचा मोठा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस बंदोबस्त सुद्धा या परिसरामध्ये वाढवण्यात येत आहे। एकीकडे मराठा आंदोलक आहेत, त्यांचे वाहनं आहेत, त्यांचे ट्रक आहेत, टेम्पो आहेत आणि दुसरीकडे पोलिसांचा फौजफाटा आहे। पोलिसांकडून सध्या आपण पाहतोय परिसर जे ते नियंत्रणात आणून ठेवण्यात जात आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। साधारणतः आपण पाहतोय सर आव्हान पोलिसांकडून आव्हान केले जाते, नेमकं काय आव्हान करते? मराठा समाज बांधव जे आंदोलनासाठी आलेले आहेत त्यांना विनंती आहे, सर्व रस्ते सर्व गाड्या 3 वाजेपर्यंत आपल्याला खाली करायचे आहेत। माननीय उच्च न्यायालयाने तसे पोलिसांना तसेच आपल्याला आदेश दिलेले आहेत। तरी सर्वांनी तात्काळ सर्व रस्ते आणि सर्व ठिकाणं खाली करून घ्यायची आहेत। मुंबई शहरातील सर्व रस्त्यावर असलेले आंदोलक कृपया आपल्याला परत जायचं आहे। पोलीस ज्या सूचना देत आहेत त्याचं पालन करावं आणि तात्काळ सगळे रस्ते सर्व गाड्या सर्व प्रकारच्या गाड्या सर्व रस्ते जे आहेत ते खाली करून घ्यायचे आहेत। कृपया पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि सहकार्य करावं। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन आपल्याला करणं बंधनकारक आहे, तरी पोलीस ज्या सूचना आपल्याला देत आहेत त्याचं पालन करावं। धन्यवाद। आपण पाहतोय या ठिकाणी पोलिसांकडून आव्हान केलं जात आहे ते म्हणजे जे टेम्पो ट्रक लावलेले आहेत ते काढावे आणि त्यांना दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणी ते नेण्यात हवं। सध्या पोलिसांकडून आता साधारणतः पाहायला गेलं तर संपूर्ण परिस्थितीची पाहणी जी आहे ती केली जात आहे। आपण एकंदरीत परिस्थिती पाहतो ती म्हणजे समोर आता पोलीस आपण पाहायला मिळत आहे ते आता ज्या ठिकाणी ट्रक लावलेले आहेत त्या ठिकाणी जातात का, त्यांना प्रत्यक्ष जाऊन तिथे आव्हान करतात का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु सध्याची परिस्थिती आपण पाहतोय पोलीस आता जात आहेत, नेमकं ते आपण पाहणार आहोत। तिथे जाऊन त्या आंदोलकांना आव्हान करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सध्या पोलिसांचा हा मोठ्या प्रमाणात फौजफाटा पाहायला मिळत आहे। पोलिसांचा हा अक्षरशः हा मोठा फौजफाटा आहे। आपण पाहतोय ही दृश्य आहे, एकीकडे एक मराठा लाख मराठाच्या अशा प्रकारे घोषणा होत आहे, तर दुसरीकडे पोलीस आहेत जे पोलीस मोठ्या प्रमाणात घोषणा देत आहेत। पोलिसांकडून त्यांना आव्हान जे ते केलं जात आहे, पोलिसांकडून त्यांना सांगितलं जात आहे संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणायची, कोर्टाचा आदेश आहे, कोर्टाच्या आदेशाचा कुठेही अवमान होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे। सध्याची ही सगळी परिस्थिती आपण पाहत आहोत। आता हे जे पोलीस आहेत ते सध्या आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे
हे पाहू शकतात आपण, पोलीस त्यांना टेम्पो काढण्यासाठी सांगत आहेत. ते म्हणजे ही परिस्थिती आपण पाहत आहोत. आता ही सगळी स्वतः पोलीस आहेत. टेम्पो काढण्याचे आदेश त्यांना दिले जात आहेत. कोर्टाचा आदेश आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत संपूर्ण परिसर मोकळा करायचा आहे. सगळी दृश्य आपण पाहत आहोत. पोलीस का त्यांना आता ही वाहतूक जी आहे ती लावलेली आहे ती काढण्यासाठी सांगत आहेत. आणि अनेकांनी मराठा आंदोलक त्यांना प्रतिसाद सुद्धा देताना पाहायला मिळत आहेत. आपले टेम्पो गाड्या असतील ते सुद्धा ते काढत आहेत. ही दृश्य आपण पाहतो. पोलीस त्यांना स्वतःहून सांगत आहेत की म्हणजे इकडच्या वाहतूक ज्या त्या मोकळ्या करा. वाहतूक जे ती स्वतः सगळे आलेले आहेत आणि ते वाहतूक सुद्धा मोकळी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर साधारणतः पाहायला गेलं तर या जी वाहनं आहेत त्या वाहनांमध्ये आपल्याला अन्नधान्य असेल किंवा खानावळ असेल तेच आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कोर्टाचा आदेश आहे. कोर्टाचा आदेशाचं पालन व्हावं याच्यासाठीच त्यांना सांगितलं जात आहे. सगळे वाहतूक जी आहे ती तुमची काढून घ्या, वाहनं मोकळी करा असे सांगितलं जात आहे. विविध राज्याच्या विविध भागांमधून या ठिकाणी ही वाहनं आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये मराठा आंदोलकांसाठी खाणं पिणं जे ते आणलेलं आहे. सध्या ही दृश्य जे आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून हे मराठा आंदोलक असतील सध्या वाइट नहीं है, वाइट नहीं आम्ही तुम्हाला आता सहकार्य केलं, तुम्ही आम्हाला जेवण इथे आपण पाहतो पोलीस त्यांना विनंती करत आहेत ती म्हणजे आपली वाहनं जी इथे पार्क केलेली आहेत ती रिकामी करा. मात्र मराठा आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. हे मराठाच्या घोषणा देत आहेत. त्यांना सूचित करत आहोत की माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व रस्ते, सर्व ज्या जागा आहेत जिथे आंदोलक उभे आहेत रस्त्यांवर ते खाली करायचे आहेत. कृपया पोलिसांनी दिलेल्या सूचनांना सिरियसली घ्या. माननीय उच्च न्यायालयाने असे आदेश दिलेले आहेत. 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करण्यास सांगितलेलं आहे. त्याचं पालन करणं आपल्या सर्वांवर बंधनकारक आहे. तरी सर्वांनी आम्ही विनंती करतो, कोणतीही अवघड सिच्युएशन निर्माण करू नये आणि पोलिसांनी दिलेल्या ज्या हायकोर्टाने दिलेले आदेश आहेत, जे पोलीस अंमलबजावणी करत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद. त्या पोलीस पुढे पुढे जात आहेत. जसे ट्रक पार्क केलेले आहेत तसतसे त्यांना ट्रक काढण्यासाठी असेल, टेम्पो काढण्यासाठी असेल ते सांगितलं जात आहे. त्यांना सगळी दृश्य ही आपण पाहत आहोत. पोलिसांकडून सध्या चार्ज घेतला जात आहे. तो म्हणजे या ठिकाणचे जे ट्रक गाड्या असतील त्या दुपारी 3 वाजेपर्यंत मोकळ्या करा असं सांगितलं जात आहे. सगळे सध्या ही दृश्य आपण पाहत आहोत. साधारणतः जी सुरुवातीला ट्रक ती काढण्यासाठी सांगत आहे. पोलिसांकडून आव्हान जे ते सातत्याने केलं जात आहे. एकीकडे पोलिसांकडून हे आवाहन केलं जात असताना आता मराठा आंदोलक आपले ट्रक हटवणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात आहेत. साधारणतः पोलिसांकडून सांगितलं जाताना पाहायला मिळतं. तिकडे मात्र सद्यस्थितीत कुठेतरी पोलिसांनी मराठा आंदोलकांमध्ये आक्रमकता साधारणतः थोडक्यात पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांचं आव्हान आहे ते म्हणजे गाड्या रिकामी करा. ते मराठा बांधवांशी संवाद साधत आहेत. आता मराठा बांधव आंदोलक असतील ते त्यांचे ट्रक आणि टेम्पो काढणार का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. तर साधारणतः आपण पाहतोय गाडी जाऊ द्या असं सांगत आहेत. तर आता त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आपण करणार आहोत. पोलिसांकडून आव्हान केले जात आहे तर ते टेम्पो ट्रक काढणार का हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. सगळी दृश्य आपण पाहतो त्यांच्याशी बोलणार आहोत आपण. साधारणतः इथे आपण पाहतो जी वाहनं आहेत त्या वाहनांमध्ये मराठा बांधवांसाठी भाकरी असतील, ठेचा असेल ते आणलेले आहेत. त्याचे हे सगळे ट्रक आहेत. पोलिसांना आवाहन करताय इकडनं ट्रक हटवा. काय कधीपर्यंत पोलिसांचे आवाहन करतात बरोबर आहे. जेव्हा पाटील साहेब सांगतील आम्हाला तेव्हा तुम्ही इथून निघा, तेव्हा आम्ही मान्य. पाटलांनी आवाहन केलंय की दिलेल्या ठिकाणी पार्किंग करा, रस्त्यावरती गाड्या लावू नका, रस्त्यावरती लावलेल्या गाड्या मोकळ्या करा असं सांगितलं. साहेब पाटलाच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पालन करू. जेव्हा सांगतील तेव्हा गाड्या काढतात. बघू आता काय होते ते. सर्व जे लोक म्हणताल किंवा तुम्ही सर्व निघले तर आम्ही पण जाऊ असं. आपण इथेही ट्रक आहे यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. साधारणतः या ट्रक मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे पाण्याची व्यवस्था जी करण्यात आलेली आहे.
पाणी जे आहे ते मराठा आंदोलकांना दिलं जात आहेत आणि एकीकडे जे पोलीस आहेत ते आव्हान करत आहेत की इकडनं हे ट्रक जे लावलेले आहेत ते गाड्या काढा, दिलेल्या ठिकाणी पार्किंग करा. तुम्ही गाड्या कधीपर्यंत काढणार आहात? पोलीस आव्हान करत आहेत. आम्ही गाड्या लगेच काढणार आहोत. आता गाड्या काढणार आहोत. आम्ही वाशिया दिशेने जाणार आहोत. पोलिसांनी सांगितलेल्या सूचनाचं आणि हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचं आम्ही सर्वस्वी पालन करणार आहोत. मराठा आंदोलकांचं पॉझिटिव्ह मत आपण पाहायला गेलं तर दिलेल्या आश्वासनांचं आम्ही पोलीस जे आव्हान करत आहेत त्यांचं आम्ही पालन करत आहोत. आमचा ट्रक आम्ही शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करावा. आदरणीय दादा, निश्चितच एकीकडे त्यांची मागणी आता आपण पाहिली, आम्ही पोलीस असेल, आम्ही कोर्ट असेल त्यांच्या आदेशाचं पालन करत आहोत, तर शासनाने सुद्धा आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांचं पालन करावं असं ते म्हणत आहेत. आणि आता हा जो ट्रक आहे या ट्रक मध्ये आपण पाहतो पाण्याच्या बाटल्यांचा हा ट्रक आहे. हा ट्रक आता ते थेट वाशीच्या दिशेने घेऊन जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरीकडे अजून एक ट्रक आहे ज्या ट्रक मध्ये आपल्याला पाहायला गेलं तर भाकरी असेल, ठेचा असेल तो वाटला जात आहे. त्याचं वाटप जे ते केलं जात आहे. राज्याच्या विविध भागांमधून हे ट्रक असतील जे ते आलेले आहेत मराठा बांधवांसाठी, त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी ते आलेले आहेत. आणि आता परिस्थिती आपण पाहतो, एका बाजूला पोलीस आहेत, एका बाजूला मराठा आंदोलक आहेत. पोलीस आव्हान करत आहेत गाड्या असतील त्या मोकळ्या करा. वारंवार घोषणेच्या माध्यमातून पोलीस जे ते आव्हान करत आहेत. मात्र मराठा बांधव आपला गाड्या मोकळ्या करणार का? पोलीस आव्हान करत आहेत गाड्या इकडनं मोकळ्या करा, वाहतूक मोकळी करा. कधीपर्यंत तुम्ही वाहतूक मोकळी करणार आहात? बरोबर आहे, कोर्टाचा तो निर्णय आहे. परंतु या ठिकाणी जे आंदोलक या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांची मागणी आहे की या ठिकाणी आरक्षण दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आम्ही तर पूर्वीपासूनच या ठिकाणी वाहतुकीला काय अडचण येऊ नये, सामान्य माणसाला काही त्रास होऊ नये याची काळजी या ठिकाणी आपण घेतोय. आता ज्या गाड्या या ठिकाणी दिसतात त्या गाड्या या ठिकाणी जे ग्रामीण भागामधून जे जेवण या ठिकाणी तयार करून आणलेलं आहे त्याचं वाटप करण्यासाठी ह्या गाड्या दिसत आहेत. हे जेवण वाटप झाल्यानंतर ह्या गाड्या आम्ही या ठिकाणाहून हलवू नक्कीच, परंतु ते वाटप पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी त्या गाड्या हलवल्या. साधारणतः आता घड्याळामध्ये पाहायला गेलं तर वाजत आहेत 2. आता तुमच्याकडे केवळ 1 तास आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार 3 वाजेपर्यंत कोर्टाच्या आदेशानुसार वाहतूक मोकळी करायची आहे. अजूनही ट्रकभर खाणं आहे. तुम्ही म्हणत आहात की संपूर्ण वाटल्यानंतर आम्ही ट्रक हलवणार, पण आदेश आहे 3 वाजेपर्यंत, असं तर काय करणार नेमकं? कोर्टाचा आदेश जो आहे तो आम्हाला मान्य आहे, परंतु या ठिकाणी जे साहित्य आणलेलं आहे त्याचं वाटप होणं गरजेचं आहे. हे सगळं साहित्य खाण्याचं साहित्य आहे, त्याच्यामुळे ते खराब होऊ शकतं जर जास्त वेळ गाडीमध्ये ठेवलं तर. त्याच्यामुळे आमचं वाटप या ठिकाणी सुरू आहे. ते झाल्यानंतर आम्ही कोर्टाचा निर्णयाप्रमाणे गाड्या व्यवस्थित ज्या ठिकाणी ते पार्क करायचे सांगतील त्या ठिकाणी आम्ही पार्किंग. तुम्ही एकंदरीत आता सांगत आहात की आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करू. तुमच्याच प्रमाणे अनेक मराठा बांधव इकडे आलेले आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही आव्हान करणार का? बिलकुल, मराठा बांधवांनी सामान्य माणसाला त्रास होईल असं पूर्वीपासूनच या ठिकाणी मराठा बांधव वागत नाहीत. परंतु काही ठिकाणी 2 दिवसापूर्वी काही ठिकाणी रस्ता रोको किंवा रस्त्यावर बसण्याचा प्रकार झाला नाही असं नाही, परंतु आता पाटलांनी आव्हान केलेलं आहे की कोर्टाने जे सूचना केलेल्या आहेत त्याचं पालन आपल्याला तंतोतंत करायचंय आणि पाटलाचा आदेश आम्ही या ठिकाणी सर्वांनी मान्य केलेला आहे. परंतु पाटील जोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नाहीत तोपर्यंत इथला एकही मराठा बांधव बाहेर जाणार नाही. मराठा बांधव मुंबईतच राहणार, केवळ वाहतूक कोणती जेव्हा वाहतूक आहे त्या योग्य ठिकाणी जाऊन लावू पार्क करणार. बरोबर आहे, कारण की मराठा बांधव मुंबई सोडणार नाही. मुंबई आमची आहे, सगळ्यांची आहे आणि इथं न्याय हक्कासाठी हे सर्वच जण ग्रामीण भागामधून या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी जे कोर्टाने आदेश दिलेले आहेत किंवा सामान्य माणसाला त्रास होऊ नये, रस्ते रिकामे केले पाहिजेत, ते मान्य आम्हाला. त्या ठिकाणी जे आदेश आहेत ते आम्ही या ठिकाणी पळू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर आपण या ठिकाणी पाहत आहोत हे जे ट्रक आपल्याला पाहायला मिळत आहेत ते ट्रक आहेत ते म्हणजे खानावळीचे हे सगळे खाण्याने भरलेले सगळे यामध्ये सगळे खाणं असल्यामुळे यामध्ये जे खाणं आहे ते संपल्याशिवाय म्हणजे वाटलं ते खाणं जे आम्ही वाटून या ट्रक मधलं अन्न जे आहे ते सगळं संपल्यानंतर निश्चितच कोर्टाच्या आदेशाचं आम्ही पालन करू आणि आमचे जे ट्रक आहेत ते योग्य ठिकाणी पार्किंगच्या स्थळी जाऊन पार्क करू. असं सुद्धा सकारात्मक बाजू, सकारात्मक भूमिका आता मराठा आंदोलक आपल्याला घेताना पाहायला मिळत आहे. मात्र त्यांची मागणी एकंदरीत एकच आहे, ती म्हणजे आम्ही पोलिसांच्या आव्हानाचं पालन करतोय, कोर्टाच्या आदेशाचं पालन करतोय. त्याचप्रमाणे सरकारनं आमची जी मागणी आरक्षणाची त्याचं सुद्धा पालन करावं आणि तातडीनं लवकरात लवकर जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर आम्हाला आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांची होत आहे. त्यामुळे आता या सगळ्यावरती एकंदरीत उजवीकडे पोलीस आहेत, डावीकडे मराठा आरक्षणासाठी आलेले मुंबईत आलेले आंदोलक आहेत, ते पोलिसांना सकारात्मकरित्या प्रतिसाद देत आहेत, आपली वाहनं जी आहेत ती बाजूला काढत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांकडून सातत्याने आवाहन केले जात आहे
मात्र दोन्हीकडे बाजू पाहायला गेल्या तर मागण्या आहेत. आता या सगळ्यावरती आरक्षणाच्या भूमिकेवरती सरकार नेमकं कधी निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.